पण जाहीर करू. हो, फक्त दोनच शब्द बोलायचे म्हणजे विद्यापीठ बाळांनी जो मार्ग दाखवलाय त्यातून फार उत्तम रीतीने वाटचाल चालू आहे असं मला वाटतं. आणि एक सामाजिक न्याय, समता, माणुसकी, विचार या सगळ्याचं भान राखत वैचारिक तरी सुद्धा अत्यंत वाचनीय मजकूर देण्याचा यांचा प्रयत्न असतो आणि तो मला अतिशय आवडतो मिळून साऱ्या जणी. तर मी गीतेला त्यांचं अभिनंदन करतो संपादिका आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. दिवाळी अंकाचं प्रकाशन झालं असं मी जाहीर करतो. अत्यंत वाचनीय, वैचारिक आणि मी म्हटलं त्याप्रमाणे सगळ्या गोष्टींचं भान राखणारा असा अंक असतो तुमचा. सामाजिक न्याय, समता, माणुसकी या सगळ्याच भान राखणार आणि असं फार क्वचित होतं मी दिवाळी अंकाच्या बाबतीत. शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. हा उत्पल, आपण गप्पा मारू. कुठल्या कशाबद्दल? पोर्ट्रेट बद्दल. पोर्ट्रेट बद्दल मला असं वाटतं की तुम्ही जरा बोलावं. ते काय झालं, तू म्हटलंस ते बरोबर आहे की अजूनपर्यंत काय बऱ्याच मुलाखती झाल्यामुळे काही त्यातल्या ठळक भूमिका लोकांना ते पॉप्युलर पण झाल्या होत्या आणि अनेक वेळा त्याच्यावर बोललं गेलेलं आहे. विशेषतः चौकट राजा, आयत्या वेळेला केलेली भूमिका, किंवा आता लगेरो मुन्नावे मधली गांधी किंवा ताते विंचू, म्हणजे तू विचारच रकत नाही पण हे असे बरेचसे ठळक या भूमिका आहेत. नारबाची वाडी मधलं पण काही अशा ज्या आहेत त्या मला आवडतात पण त्या पुरेशा लोकांना माहिती नाहीये. तर त्याच्यामधली पोर्ट्रेट ही एक आत्ता सांगितलेलं जास्ती त्याचं औचित्य राहील म्हणजे असं की ती मतकरींनी आता 17 मेला ज्यांचं निधन झालं त्या मतकरींनी लिहिलेली एकांकिका ती होती. आणि माझा मतकरींचा एक बॉन्ड खूप चांगला होता. त्याच्याकडे मी ऍक्टर म्हणून डेव्हलपमेंट माझी झाली ऍक्टर म्हणून ती मतकरींच्या ग्रुपमध्ये झाली, मतकरींमुळे झाली असं मला वाटतं. तर ते पोर्ट्रेटचा किस्सा थोडक्यात सांगतो. पोर्ट्रेट ही एकांकिका आहे ती आणि त्याच्यामध्ये मला अजिबात न शोभणारे रोल्स मी जे केलेले आहेत त्यातला पोर्ट्रेट मधला एक रोल आहे. म्हणजे मी नेहमीच गमतीने म्हणतो की मी केलेल्या कुठलीच व्यक्तिरेखा माझ्यासाठी नाही. कुठल्याच व्यक्तिरेखेमध्ये प्रभावळकर दिसत नाही. प्रत्येक व्यक्तिरेखा वेगळी दिसते. तर तसं ते पोर्ट्रेटचं मला असं वाटतं की पोर्ट्रेट एकांकिका होती ती त्याच्यामध्ये 2च पात्र होती आणि त्याच्यामध्ये एक आर्मी ऑफिसर, कर्नलच्या दर्जाचा आर्मी ऑफिसर इन युनिफॉर्म पोर्ट्रेट काढून घ्यायला बसलाय आणि ते संपूर्ण जवळजवळ 40-45 मिनिटं त्याचा मोनॉलॉग होता. मोनॉलॉग त्याचा एकटाच जवळजवळ एकटाच बोलतो आणि पोर्ट्रेट काढणारा इंटेलिजंट चित्रकार, चतुर, कुशल, गुणी चित्रकार आणि हा समोर बसून आपलं पोर्ट्रेट काढून घेणार आणि खूप बोलणार स्वतःविषयी की कसा मी विजयी आहे, कसा मी एक दर्पयुक्त ह्यांनी बोलणारा आक्रमक असा तो असं बसलेला आहे. स्वतःची इमेज, स्वतःची प्रतिमा तो खूप अशी ते एक आहे त्यापेक्षा मोठी करून तो सांगतोय, बोलतोय आणि हा अगदी मोजकच बोलतोय चित्रकार की जरा इकडे बघा, प्रकाशाकडे बघा, थोडंच राहिलं, इतकंच बोलतो तो. पण त्याचं वैशिष्ट्य असं आहे की तो पोर्ट्रेट काढताना तो व्यक्तीच्या आरपार बघून त्याचं अंतरंग त्याचे भाव त्याचे असल्याचं ते वैशिष्ट्य आहे. मतकरींनी सांगितलं की यातली ती कमी बोलणारी आणि पॉझिटिव्ह पर्सनॅलिटीची अंतर्मुख माणसाची जी चित्रकाराची भूमिका आहे ती तू कर, मी कर, मला सांगितली करायला, पण मला ती शोभणारी होती. आणि जो बलदंड आणि इम्प्रेसिव्ह पर्सनॅलिटीचा आहे तो रवी पटवर्धन करणार होता. झालं असं की 3-4 दिवस राहिला असताना त्याला काहीतरी प्रॉब्लेम झाला आणि तो येणार नाही म्हणून सांगितलं. आता 2च पर्याय होते. मोठी ओपन कॉम्पिटिशन होती, प्रेस्टिजियस कॉम्पिटिशन होती वन ऍक्ट प्लेची. तरी 22 जवळजवळ एंट्रीज होते त्यावेळेला, साहित्य संघ मंदिर चर्नी रोडला. तर आता एकच पर्याय, मी दुसरा कोणती कॅन्सल करणं एंट्री किंवा दुसरा कोणीतरी आणून उभा करणं असं हे होतं. मतकरी म्हणाल नाही तसं नको करूया आपण. ते मला म्हणाले की तू ही भूमिका कर म्हणून. तर मी त्यावेळेला माझ्यावर एक तो चिमणरावचा खूप स्टॅम्प होता. ती इमेज माझी त्यावेळेला खूप पॉप्युलर. बरोबर. कॉमेडी इमेज, माझं एकूण सडपातळ पर्सनॅलिटी, ही मला कशी शोभेल विनोदी न करता. तर ते माझ्यापेक्षा त्यांना कन्व्हिक्शन होतं, त्यांना कॉन्फिडन्स होता, त्यांनी मला आत्मविश्वास दिला आणि ते मला म्हणाले की तू करू शकशील, तू एक आव्हान स्वीकार म्हणून. आणि मी अजिबात पॅडिंग न करता केवळ बेरिंग मध्ये, केवळ कन्व्हिक्शननी, केवळ स्वतःला एक वाटून घेऊन तो एक स्टडी एक्सरसाइज होता. मी हसवलं की मी तसा आहे आणि मी ती भूमिका आयतळाला केली, कम्प्लिटली वेगळ्या माझ्या पर्सनॅलिटीची भूमिका केली
आणि शेवटी मग तो चित्रकार एका डिफिटेड पराभूत माणसाचं चित्र रंगवतो की तो मग याच्या पलीकडे हा जेवढं बोलतोय तेवढं नाही येतो, तो प्रत्येक आयुष्यात डिफिटेड आहे आणि तो आणि ह्यालाही सहन होत नाही, तो रिव्हॉल्वर काढून ते पोर्ट्रेट वर गोळ्या झाडतो आणि ते आपली क्रिएशन वाचवायला चित्रकार मध्ये येतो, त्याला गोळी लागते वगैरे असं. अशी ती एकांकिका होती. सांगायचा मुद्दा की पोर्ट्रेट एकांकिका मला खूप आवडते. मी ऐकलं, मी ते आव्हान स्वीकारलं आणि मला वाटतं की काही एका प्रमाणामध्ये तुमच्या डोक्यामध्ये काही असेल, मनामध्ये असेल, तुमचं कंडिशन असेल, तुम्ही शरीराद्वारे ते तुम्ही कन्व्हे करू शकता लोकांपर्यंत. राईट. म्हणजे तुम्ही एका काही मर्यादेपर्यंत, अर्थात इतका माणूस दाखवू शकणार नाही, पण केवळ तुम्ही एक म्हणजे मी असा आहे असं मी स्वतःला वाटलं, ते तसं वाटणं प्रेक्षकाने वाटायला लावणं किंवा सेल्फ हिप्नॉसिस करून प्रेक्षकांचं हिप्नॉसिस हा एक प्रकार होता त्याच्यामध्ये. आणि ते मी त्यावेळेला मला तो अनुभव घेता आला म्हणून तो पोर्ट्रेट कर्नल्स. आणि मग गंमत म्हणजे त्या ओपन कॉम्पिटिशन मध्ये मला अभिनयाचा फर्स्ट बेस्ट प्राइज मिळाला आणि जजेसने मला ओळखलं नाही. जजेसमध्ये त्याला हेवी मेकअप नव्हता, केवळ त्याच्यामध्ये होती. त्या एका खेळण्यामध्ये फोटो आहे त्याचा, फोटो मी बघितला आर्मी ऑफिसरचा. केवळ कन्व्हिक्शननी आणि कॉन्फिडन्स जो मत्करीने दिला मला. तर मला नेहमीच वाटतं की ही जी स्वतः घडण्याची प्रक्रिया जी आहे, म्हणजे प्रोसेस ऑफ फाइंडिंग युअरसेल्फ, स्वतःला शोधण्याची, की स्वतःतली काही स्थानं मिळत जाण्याची, ती मत्करीन कोळे आणि मत्करींच्या ग्रुपमध्ये शक्य झाली. म्हणून मला त्याच्याबद्दल एक कृतज्ञता वाटते, त्यांच्याबद्दल, त्यांच्या लेखनाबद्दल, दिग्दर्शनाबद्दल. राईट. पोर्ट्रेटच्या नंतर तुम्ही मागे बोलताना असा उल्लेख केला होता की विजय तेंडुलकरांना कवडसे या चित्रपटातली तुमची भूमिका विशेष आवडली होती आणि हा चित्रपटही मला असं वाटतं की फारसा म्हणजे ह्या भूमिकेविषयी कदाचित माहिती नसावं. त्याच्यानंतर मला आता खरं तर माझ्यासमोर अजून 4-5 नावं आहेत, पण मी एक मला विशेष वाटतं, सालसूद नावाची एक मराठी मालिका तुम्ही केली होती. या 2 भूमिकांबद्दल थोडं सांगावं असं मी तुम्हाला विनंती करतो. तू चांगली आठवण म्हणजे व्हाईट रोलची चांगली आठवण. व्हाईट रोल म्हणजे वाईट माणसाचा रोल. अत्यंत आवडणारा रोल होता तो. माझ्या इमेजला अजिबात छेद देणारा तो रोल होता आणि संजय सुरकरने मला कास्ट केलं. श्री ज जोशींची यात्रा नावाची कादंबरी आहे. तर त्या यात्रा कादंबरीवर स्मिता तळवलकर प्रोड्युसर होती. तिने ती सिरियल साळसूद तयार केली होती. त्यावेळेला दूरदर्शनवर, त्यावेळेला ह्या प्रायव्हेट चॅनल नसल्यामुळे 13 भागांची सिरियल असायची. चाललीये महिने वर्षोनवर्ष असे नव्हतं. 13 भागांची सिरियल होती. त्याच्या साळसूद सिरियल मध्ये मी अत्यंत कारस्थानी, नीच अशा विकृत विलनचा रोल केला होता. हे कोणाला माहिती नाही. त्याला माझी जरा भाबड्याची अशी प्रतिमा होती, चिमणराव वगैरे असं बोळसट भाबडा प्रतिमा. तर त्यावेळेला त्याच सुमाराला ही, आणि म्हणजे खूप लोकांना भयंकर त्या व्यक्तिरेखाचा राग यायचा अशी साळसूद. त्याच्यामध्ये माझी बायको नीना कुलकर्णी होती, दिलीप कुलकर्णी होता नीनाचा नवरा, तो माझा कझिन झाला होता, आणि दिलीपची बायको स्मिता तळवलकर होती, तुषार गळवी होता वगैरे. अशी बरीच चांगली टीम होती ती. आणि संजय सुरकरने डायरेक्ट केलं होतं. त्याच्यामध्ये स्वतःकडे अत्यंत कमीपणा घेऊन, गरीब असल्याचा आव आणून, डूख धरून सगळ्या त्या फॅमिलीची वाट लावणारा असा तो भार्गव नावाचा साळसूद मधलं कॅरेक्टर होतं. भार्गवी चिरमुले पण होती. भार्गवरनं भार्गवी आठवली. त्यांनी माझ्या मुलीचं काम केलं, भार्गवी. तर ती 13 भागांची होती. त्याच्यामध्ये मी अत्यंत विकृत विलन केला. म्हणजे तात्या विंचू वगैरे असा तो कमर्शियल फिल्म मधला बोल्ड विलन आहे. तो असा तसं हे नव्हतं. काही त्यातले सीन्स करताना मलाही जरा टेन्शन आलं होतं, कारण हे कसं काय दाखवायचं. कादंबरीमध्ये काही लिहितात, पण हे व्हिज्युअल मीडियमला कसं दाखवायचं. संजय सुरकरनी खूप संयमाने ती सिरियल लिहिली होती. मनोहर काटदरे आणि शंभू गणपुले यांनी त्याचं ही स्क्रिप्ट दूरदर्शनसाठी त्यांनी लिहिली होती. मूळ कादंबरी श्री ज जोशींची, त्या कादंबरीवरनं ही सिरियल मनोहर काटदरे आणखीन शंभू गणपुले त्यांनी लिहिलं होतं. तर त्याच्यात एक भार्गव कॅरेक्टर होतं. आणि ते तू म्हणतोस ती तेंडुलकरांना आवडलेली कवडसे मधली, ते मलाही आश्चर्य वाटलं. तेंडुलकरांनी माझा नंबर शोधून काढून विजय तेंडुलकरांनी मला फोन केला. कोण बोलतोय? ते विजय तेंडुलकर. मला वाटलं कोणतरी मस्करी करते म्हणून.
तर तुझा एक फार चांगला सिनेमा मी बघितला, तुझा माझ्या मते हा सगळ्यात बेस्ट रोल आहे वगैरे असं सांगितलं. कुठला म्हणजे कवडसे मधला. तर कवडसे मधला तो रोल जो होता तो अत्यंत पुन्हा तसंच व्यसनी माणसाचा, व्यसनाधीन माणसाचा असा तो रोल होता. आणि माझी मुलं म्हणजे सुबोध भावे, मकरंद अनासपुर हे दोघे माझे मुलगे. एका मुलाची बायको अमृता सुभाष, असं माझी बायको नीना कुलकर्णी, असं तो सिनेमा होता कवडसे. तो रोल अगदी वेगळा होता. असं भंगड माणूस, अत्यंत व्यसनाच्या अधीन झालेला आणि गरिबीतला माणूस आणि घरच्यांना छळणारा, बायकोला मुलांना वगैरे, कवडसे म्हणतात. पण हे रोल्स मला ते जरी त्याची फार दखल घेतली गेली नसली तरी मला करताना ते खूप आव्हानात्मक वाटले. हे सगळेच पोर्ट्रेट काय, हा आता कवडसे मधला काय, आणि भार्गव काय. भार्गव मला स्वतःला तो माझा विलन आवडतो. तरी माझ्या नात्यातल्या जवळच्या लोकांनी सांगितलं, अरे प्रभाळ तुम्ही असे रोल नका करू, तुम्हाला चिमणराव शोभतो असे मला करू दे. पण तो खूप इफेक्टिव्ह झाला. लोकांना खूप राग यायचा त्याचा. साळसुदेत मालिकेचं नाव होतं. मालिकेचं नाव होतं. माझ्या माहितीप्रमाणे पण नंतर तुम्ही असा खलनायकाचा रोल केलेला नाहीये साळसूद नंतर. खलनायक म्हणजे तो तात्या विंचू त्याच्या नंतर केला, त्यात तुम्हाला केला असेल कदाचित. तो खूप त्यांच्या मार्केटिंगमध्ये खूपच ठिकाणी पोहोचला तो. बावल्यामुळे वगैरे रामदास पाटेनी बावला केला होता. पण विलन्स मी खूप कमी केलेत. माझे जास्ती रोल्स जे आहेत ते जरी व्हरायटी असली तरी चांगल्या एक असा काय म्हणतात सालस पापबिरू माणसाचे रोल जास्ती आहेत. राईट. ह्याच्यानंतर तुमचा एक डबल रोल असलेलं नाटक कलम 302 याच्याबद्दल मला वाटतं तुम्ही थोडं सांगावं, कारण हा पण रोल फारच विशेष होता आणि आव्हानात्मक भूमिका होती. आणि त्याच्याही बद्दल माहिती, नाटक माझ्या मते व्यावसायिक रंगभूमीवरती बऱ्यापैकी गाजलेलं नाटक आहे. हो, गाजलेलं नाटक होतं. पण ते नाटक त्याचं काही रेकॉर्डिंग वगैरे नाहीये, त्यावेळेला इतकं नव्हतं फार. सुधीर भट ची सुयोग संस्था होती, त्याच्यातर्फे ते केलं होतं. मधुकर तोरडमल त्याचे लेखक आणि दिग्दर्शक होते. स्वतः ऍक्टर असल्यामुळे ते अनेक आम्हाला करून दाखवायचे. त्याच्यामध्ये तुला सांगतो उत्पल, दोनच पात्र होती, दोन्ही पुरुष पात्र होती अख्ख्या नाटकात. नाटक एकांकिका नव्हे, 2.5 तासाचं नाटक होतं. त्याच्यामध्ये मोहन जोशी आणि मी, आम्ही दोनच पात्र होती. आणि अँथनी, मला वाटतं त्याचं नाव अँथनी आणि आडनाव शेफर यांनी लिहिलेल्या स्ल्यूथ या नाटकाचं ते मराठीकरण होतं. त्याचा सिनेमा पण आला होता. सिनेमामध्ये लॉरेन्स ऑलिव्हे आणि मायकेल केननी रोल्स केले होते. आणि माझा डबल रोल होता, म्हणजे एक सिद्धहस्त नाटक रहस्य कथा लिहिणारा लेखक आणि एक गुलछबू तरुण त्याच्या तिकडे येणारा. तर मी आणि मोहन जोशी आमच्यामध्ये, मी वयाने सिनियर आहे, तर मला वाटलं होतं कास्टिंग मध्ये तोरडमल नॅचरली मलाच ते नाटककाराचा रोल देतील आणि गुलछबू म्हणून त्याच्याकडे येणार. अत्यंत सस्पेन्स थ्रिलर होतं, थरार नाट्य होतं. हे शेवटपर्यंत कळत नाही. ते दोघांचं एकमेका उंदीर मांजराचा खेळ होता. पहिल्या 2 अंक होते. पहिल्या अंकात एक मांजर, दुसरा उंदीर, म्हणजे तो मला खेळवतो. दुसऱ्या अंकात मी त्याला खेळवतो. जो उंदीर असतो दुसऱ्या अंकात मांजर होतो. असा तो जीव घेणा खेळ होता. जीव घेणा म्हणजे जीवावर उठलेले 2 जण होते आणि काटशह वगैरे होते. उत्तम नाटक आहे ते. तर त्याच्यामध्ये मला ते याचा लेखकाचा रोल असा अभिप्रेत होता. मला देतील आणि वाटलं होतं मला ते, आणि कारण मी सिनियर आहे म्हणून. पण तोरडमल म्हणाले की ऐकू येत आहे ना? हो, येत आहे, बोला. तर तोरडमल म्हणाले की नाही असं नको, मोहन जोशींना दुसरा रोल, हा रोल करू दे लेखकाचा, आणि तुम्ही ज्युनियर ह्याचा रोल करा. तर मग मी केला. त्याचा डबल रोल होता. पहिल्या अंकाच्या शेवटी तो गोळी लागते त्याला, तो गोळी काढून मारतो त्याला, कोसळतो खाली, आणि लोकांना वाटतं हा गेला म्हणून. आणि कम्प्लिटली वेश पाठवून दुसऱ्या वेशामध्ये तो एका ग्रामीण हवालदाराचा रोल होता. तो ओळखता यायचा नाही. आणि ट्रिक अशी होती, ती मूळ नाटकात सिनेमात सुद्धा होती, की हा मेला की मेला नाही हे प्रेक्षकांना कळू नये, मेला असंच वाटावं म्हणून तिसऱ्या ऍक्टरचं नाव द्यायचे. फिक्टिशियस म्हणजे काल्पनिक नाव द्यायचे. तर तसं आम्ही देत होतो की यात काम करणारे कलावंत कोण, तर मोहन जोशी, दिलीप प्रभावळकर आणि नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचा सुवर्ण पदक विजेता
कोण अच्युत बावकर असं नाव दिलं होतं. अशा नावाचा कोणी नव्हता, तो मीच होतो खरं. आणि त्याच्यातल्या एका नाट्य समीक्षकांनी तिघांची वेगवेगळी परीक्षणं दिली होती. प्रभाकरांचं काम पहिल्या अंकात संपलं आणि दुसऱ्या अंकातल्या बावकरांनी काम असं असं केलं म्हणून. अरे मीच तो होतो, त्याने ओळखलं नाही मला. तसं डबल रोल होता, खूप वेगळ्या रोल होता, ओळखता येणार नाही असा रोल होता. त्यात मात्र मी खूप पॅडिंग केलं होतं. पण तो कलम 302 तोरणमालांनी लेखन दिग्दर्शन केलेलं आणि उत्तम नाटक होतं. सहकलाकार उत्तम होता मोहन जोशी सारखा. निर्मिती मूल्य खूप चांगली होती आणि थरार नाट्य होतं, शेवटपर्यंत खेळवून ठेवणार. बरोबर. म्हणजे मला आणि काही लोकांनी सांगितलं, आमच्या काही चाहत्याने म्हणा की मित्रांनी, की तू हसवाफसवीमध्ये 6 रोल्स केले, पण आम्हाला हसवाफसवीच्या 6 रोल्स पेक्षा तुझा यातला डबल रोल जास्ती आवडला. कलम 302 लोक आहे की इतका तो रोल आहे, पण तो हसवाफसवी एवढा तो इतके त्याचे प्रयोग झाले नाहीत. नाटकच होतं ते आणि रेकॉर्डिंग पण अवेलेबल नाही. बरोबर. हसवाफसवी म्हणजे काय म्हणावं, म्हणजे हसवाफसवी हा खूपच एक मोठा माइलस्टोन खरं तर ठरला. तो एक मी माझ्यातल्या लेखकांनी माझ्यातल्या नटासाठी लिहिलेली स्क्रिप्ट होती ती. मी अनेकदा गमतीने म्हणतो की नाटक कसं लिहिलं जाऊ नये याचा तो आदर्श वस्तुपाठ होता. असं नव्हे, कारण मी ते मला व्हरायटी एकाशी अजिबात संबंध नसलेली अशी 6 कॅरेक्टर्स मी आधी ठरवली आणि मग त्यांना जोडणारं सूत्र शोधत बसलो. असं नाटक लिहित नाहीत कधी, आणि ते सक्सेसफुल झालं. हा भाग वेगळा, म्हणजे क्लिक झालं. म्हणजे ते मला वाटलं होतं की असं आपण आपले शोज करू, काही मराठी अभ्यास मंडळ, कुठे अमुक क्लब तमुक तडी कॉलेजमध्ये असं करू. तर आमचे जे हुशार हे होते, सिनियर खूप मॅनेजर होते, अरविंद चित्रे म्हणून, चित्रे काका म्हणायचो आम्ही त्यांना. ते म्हणाले, अहो आपण लावून बघा तुम्ही, हे व्यावसायिक नाही हो. म्हटलं कोण येणार बघायला? मी आपला एक प्रयोग केला, 6 भूमिका करतोय, असं नाटक नाही, लावूया आपण. आणि पहिला प्रयोग तुला सांगतो उत्पल, मी टिळक स्मारक मंदिरला लावला. रिक्षाचा संप होता त्या दिवशी, त्यांनी लावला आता वगैरे करून. म्हटलं घाबरत लावला आम्ही, त्याला बुकिंग चांगलं झालं. आम्हाला वाटलं फ्लूक असेल. आणि मग जे त्याचे हाऊसफुल सुरू झाले हसवाफसवीचे प्रयोग, आणि आम्हाला आतमध्ये बातम्या यायला लागल्या. आज कोण आले माहितीये का बघायला? कोण? पु ल देशपांडे आणि सुनीताबाई. आज कोण आले माहितीये का? भीमसेन जोशी. आज कोण आले माहितीये का? निळू फुले. असे लोक यायला लागले बघायला. श्रीना पेंडसे आले, विजय तेंडुलकर आले, मग सुनील गावस्कर आला, मग नंदू नाटेकर बॅडमिंटन, असे सगळे यायला लागले, हाऊसफुलच्या पाट्याला लागायला लागले. त्याच्यामध्ये मी गमतीने सांगितलं होतं, त्याची गंमत पण आहे, पण आपण दुसऱ्या वेगळ्या रोल्स बद्दल बोलूया. त्यात फुलं आणि भीमसेन जोशी आले की मला खूप भीती वाटायची. म्हणजे भीती वाटायची, ऍक्टिंगची भीती नाही वाटायची, मी त्यात गायचो. त्याच्यामध्ये कृष्णराव हेरमकर म्हणून मी शेवटचं करायचं 88-89 वर्षाचा. त्याच्यामध्ये मी म्हाताऱ्याच्या बेरीमध्ये मी प्रिये पहा गाणं म्हणायचो. तर मला माझ्या पोटात बर्फाची लादी असायची, कारण भीमसेन जोशी आणि पु ल देशपांडे समोर बसलेले असताना गाणं अजिबात न शिकलेला माझ्यासारखा ऍक्टर प्रिये पहा गाणं म्हाताऱ्याच्या बेरीमध्ये कसं म्हणणार, असं मला भयंकर भीती वाटायची. म्हणून मी माझी फार क्लेव्हरली अशी सोय करून ठेवली होती की मला आग्रह करणाऱ्या स्टेजवरच्या मोनिका नावाची कॅरेक्टर, ती मुलगी होती, ती मला आग्रह करायची. तर मी तिला माझ्या बेरिंग मध्ये म्हणायचो म्हाताऱ्याच्या, नाही बाळा, आता पूर्वीसारखा आवाज लागत नाही, एकेकाळच्या वैभवाचे आता भग्नावशेष उरलेत. मी हे माझं सगळं अभिनयातलं कसं पणाला लावून म्हणायचो. त्याच्यामुळे जर काही गाण्यात कमी जास्त झालं तर ते गाण्याचं ज्ञान मला नसल्यामुळे नाही, तर वयामुळे झाले असं लोकांना वाटावं याची मी सोय करून ठेवली होती. त्याच्यामुळे मी भीमसेन जोशी आणि पु ल देशपांडेंच्या हजेरीमध्ये सुद्धा हे गाणं व्यवस्थित गाऊ शकलो. हसवाफसवीला डॉक्टर श्रीराम लागूंनी खूप चांगली कॉम्प्लिमेंट दिलेली आहे. म्हणजे हसवाफसवी मधले तुमचे रोल हा अभिनयाचा वस्तुपाठ आहे असं त्यांनी म्हटलेलं होतं. आणि मला हे थोडंसं आता माझं पर्सनल फेवरेट म्हणून मी तुम्हाला विचारतोय एका रोल बद्दल. अभिनयाचा वस्तुपाठ म्हणावा असा एक रोल मला तुमचा नेहमी वाटतो, तो म्हणजे कथातोंड गणपतरावांची मधला. कथातोंड गणपतरावांची मधले तुम्ही आणि मोहन आगाशे हे दोन्ही नट काय ताकदीचे आहेत, आणि मराठी नटांमध्ये म्हणजे मराठी मधलं हे केवढं मोठं पोटेन्शियल आहे हे सारखं मला तो सिनेमा बघताना जाणवत राहतं. कायिक आणि वाचिक आणि आहारी अभिनय ज्याला आपण मला वाटतं म्हणतात, तर या सगळ्या अंगांनी तुम्ही
पुष्कळ विशेषतः हास्यपस्वी रोल्स केलेले आहेत. त्यातला कथातून गणपतरावांची मधला तुमचा कायिक आणि वाचिक अभिनय फारच मला प्रभावित करून गेला. या रोल बद्दल तुम्ही थोडंसं बोलावं असं मला वाटतं. हा, ते ऍक्च्युली मुळात ती रशियन कथा होती. रशियन कथाचं मराठी दोझोस्तेव म्हणून मी म्हणजे तर ते दलसी नाही रे, नाव त्याचं विसरलं मी लेखकाचं. त्याची त्या गोगोलची कथा, गोगोल दोझोस्तेव, एक झुंज वाराशीचे दोझोस्तेव, गोगोलची कथा आहे ती. ज्याच्या मूळ इन्स्पेक्टर जनरल वरून पु ल देशपांडेंनी अंमलदार नाटक लिहिलं, तो गोगोल. त्या गोगोलची ही कथा. राईट. तर त्या गोगोलची कथा तिचं मराठीकरण केलं होतं शांता गोखलेंनी आणि संवाद लिहिले होते सतीश आळेकरांनी. आळेकरांनी रोल पण केला होता. आळेकर पण आमच्याबरोबर होता. खूप मोठी टीम होती. आणि म्हणजे ही रेणुका शहाणे, सुषमा देशपांडे, मग अभिराम भडकमकर, अतुल पेठे, संजय मोने वगैरे 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 मोठी कास्ट. पण गणपतराव तुरे पाटील, मी, गणपतराव मोरे पाटील, आपला मोहन आगाशे, डॉक्टर मोहन आगाशे. आणि जसं मी तो कलम 302 ला मी सेकंड रोलला पॅडिंग करायचो, तसं पॅडिंग मोहन आगाशे गणपतराव मोरे पाटीलला करायचा. तर मला ती माझ्या रोलची आठवण यायची. म्हणजे मला काय त्रास झाला होता तो त्याला होताना बघायचो. तर ते दोन अति जीवाभावाचे दोस्त असे दाखवले. दोघेही ब्रह्मचारी, जीवाभावाचे दोस्त दोघेही. आणि त्या क्षुल्लक कारणावरून दोघांमध्ये भांडण होतं आणि ते वाढत जातं आणि मग कोर्ट कचेऱ्या आणि दोघांची फार वाट लागते अशी कथा होती. अरुण खोपकर ना सगळं क्रेडिट आहे. त्यालाही त्यातला वेगळेपणा त्यांनी हे केला होता. शोकात्मिका पण होती आणि एकाच वेळेला सुखात्मिका पण होती. कॉमेडी अगदी वेगळ्या तऱ्हेची होती, वेगळ्या तऱ्हेचे त्याच्यावर. तू म्हणाल ते बरोबर आहे, अंगिक कायिक असं आणि वाचिक. आणि मी जसा असा स्मार्ट स्वतःच्या इमेजवर खुश असणारा असा गणपतराव तुरे पाटील होता. अगदी सुटा बिटात असं चालणारा. त्यांनी पट्टा घेऊन तो प्राण्याला फिरवायला न्यायचा सकाळी. कुठला प्राणी? कुत्रा नाही, बोकड. माजलेला बोकड होता, त्याला तो फिरवायला न्यायचा. हे असा विक्षिप्तपणा होता. आणि हा सुस्त असा म्हणून त्याला जरा जाडा केला होता. आणि मी चटपटी स्मार्ट वगैरे असा. ते दोघे फिजिकली वेगळे दिसायला, मैत्री खूप त्यांची होती. पण तो खूप वेगळ्या तऱ्हेचा सिनेमा होता. म्हणजे असं मला असं वाटतं की ते वेगवेगळ्या पॉसिबिलिटी त्याच्यामध्ये विनोदाच्या पण होत्या. आणि त्याच्यामध्ये तो मेसेज पण होता की एक न बदलणाऱ्या मूल्यांविषयी बरंच काही सांगितलेलं होतं गोगोलने त्याच्यामध्ये. तो एक फार वेगळ्या तऱ्हेचा सिनेमा होता. अरुण खोपकरने दिग्दर्शित केलेला. त्याच्यामुळे त्या मजा आली त्या करायला खूप. त्यातला जो म्हणजे मला एक हा प्रश्न खरं तर तसा कॉमन आहे वाचिक अभिनयाच्या बाबतीमध्ये. त्याच्यामध्ये तुमचं खूप मेहनत घेतलेलं दिसतं इतरही रोल बाबत. तुमची ही एक स्पेशालिटी आहे असं मला वाटतं. म्हणजे वाचिक अभिनय, वेगवेगळ्या प्रकारचे आवाज, त्याचे चढ उतार, त्याचे वेगवेगळे मॉड्युलेशन्स म्हणू आपण. ह्याच्या करता तुमचं काही खास हे आहे का? म्हणजे तुमचं काय म्हणूयात तुम्ही विशेषतः आता तो खरं माझा पुढचा प्रश्न होता, पण तोही मी आता ह्याला जोडूनच विचारतो. तात्या विंचूचा आवाज. कारण तात्या विंचू हा एक माइलस्टोन ठरला जवळजवळ आपल्या मराठी सिनेमातला. आणि त्या आवाजाचे खूप नकला नंतर होऊ लागल्या, त्याचा खूप प्रभाव पडला एकूणच. तर त्या आवाजाच्या तयारीबाबत, किंवा तो आधी आवाज ठरला मग तो बाहुला आला का, मग आधी तो बाहुला आला मग तो आवाज ठरला होता, आणि तुमच्या इतरही भूमिकांच्या बाबतीत, तर हे जे तुमचं वाचिक अभिनयाचं कौशल्य आहे त्याबद्दल थोडं सांगावं असं मला वाटतं. नाही, कधी कधी ना काय होतं, ते वेगवेगळ्या रोलसाठी मी वेगवेगळे आवाज, आणि हा कॉन्फिडन्स, हा आत्मविश्वास, म्हणजे पिच व्हॉल्यूम, आवाजाची जात, त्याचं टिंबर, त्याचं प्रोजेक्शन, करेक्ट, हे सगळा प्रकार ना मी व्हरायटी हे करून जे बघितले ना, नकळत बघितले. चला अमुक करून बघूया असं नव्हे, असं नाही. माझ्याकडे केले गेले ते पुन्हा मतकरींच्या ग्रुपमध्ये. कारण मतकरींच्या ग्रुपमध्ये मी 6 बालनाट्य केली आणि 6 प्रौढांची नाटकं केली. 12 नाटकं त्यांच्याकडे हौशी नाटक केली. नंतर व्यावसायिकला मी केली परत मतकरींची नाटकं, ती वेगळीच. जावई माझा भाला, वटवट सावित्री, आणि ही वेगळी नाटकं परत. घर तिघांचं हवं, ताराबाई मोडकांच्या चरित्र नाट्य होतं, ताराबाई मोडकांचं. त्याच्यावर मी व्यसनी नवऱ्याची रोल हे केली होती.
तर त्या सगळ्या रोल्समध्ये मला याची गरज म्हणून, व्यक्तिरेखेची गरज म्हणून मी त्यावेळेला तशा तऱ्हेचं बोलून बघायला मला वाव मिळाला मदकरींकडे. आता चेटकी झाल्यानंतर ही चेटकी कशी बोलेल? आता आत्ताच अलबत्या गलबत्यामध्ये जे वैभव मांगली जो रोल करायचा तो ओरिजिनली मी केला होता मदकरींकडे. मदकरींच्याच नाटकात मदकरीन मला तो चेटकीचा रोल दिला होता. चेटकीचा आवाज काढणं की दुसऱ्या ह्याच्यामध्ये की ते लोकांपर्यंत, तर हा कम्युनिकेशनचा प्रॉब्लेम, हा जो एक अनुभव होता, राईट, आवाज वेगळ्या तऱ्हेने वापरून बघणं, हे सुरुवात तिकडे झाली. आणि मग मला असे रोज पुष्कळ वेळेला असंही झालं, नेहमी नाही पण कधी कधी मला आवाज आधी मिळाला आणि कॅरेक्टर मिळायला सोपं गेलं. गंगाधर टिपरेमध्ये आबा टिपरे मी जे करायचो, माझ्यापेक्षा वयाने खूप मोठे असलेले आणि दात नसलेले परत, त्याला मला आबांचा आवाज आधी मिळाला आणि मग हे मिळालं. किंवा तू हसवापसवीमध्ये तुला जर 6 कॅरेक्टर्स आठवत असतील त्याच्यामध्ये सगळ्यात पॉप्युलर कॅरेक्टर नाना पुंजीचं होतं. कोंबडी अष्टांगाने वक्र असतो, दात मी लावायचो त्याला, तर त्याला मला आधी आवाज मिळाला. अनुनासिक साधू नमस्ते नमस्ते असं नाकात बोलतो आवाजावर. नंतर मला हळूहळू ते कॅरेक्टर मिळत गेलं. असं कधी कधी होतं, नेहमी होत नाही, पण ह्या आवाजावर बरेच माझे प्रयोग झाले. पण त्याला गंमत सांगतो मी, बऱ्याच मोठ्या वयात माझ्या बरोबर सगळी यंगस्टर्स होते. मी व्हॉइस कल्चरचं एक म्हणजे काय त्याला म्हणतात कोर्स, संक्षिप्त कोर्स करायला मी डॉक्टर अशोक रानडेंच्या घरी गेलो होतो. जात होतो काही दिवस. साहित्य सहवास बांद्र्याला जे आहे डॉक्टर अशोक रानडे, ते व्हॉइस कल्चरचे लेक्चर्स घ्यायचे. तर त्याच्यामध्ये मला कळलं होतं की भक्ती बर्वे पण येऊन गेली होती. सगळी यंग पोरं होती त्याच्यामध्ये. मी सिनियर होतो आणि ऑलरेडी मी व्यावसायिक नाटकाचं काम करत होतो. पण मी ते आणखीन काही शिकता येईल का बघायला, व्हॉइस मध्ये आणखीन काही मॉड्युलेशन म्हणा किंवा आणि ट्रेंड व्हॉइस ज्याला म्हणतात असं करता येईल का, असं करायला मी त्यांच्याकडे गेलो होतो. एवढं सांगता येईल मला. पण बाकी मला लकीली आवाजासाठी आवाज वापरावा असं मी कधी केलं नाही उत्पल. म्हणजे हा आवाज वापरून बघूया असं नाही केलं मी. असं नाही. तात्या विंचूला मला मुळात कास्ट करणं हे महेश कोठारेला क्रेडिट आहे. महेश कोठारेंना जसं मदकरीने मला कास्ट केलं पोर्ट्रेटसाठी किंवा चेटकीसाठी, तसं नेहमीचा पठडीतला व्हिलन न घेता दीपक शिर्के किंवा राहुल सोलापूरकरला रोल व्हिलनचा न देता अजिबात न शोभणाऱ्या मला त्यांनी व्हिलनचा रोल दिला. म्हणजे जसा तो गोंडस भावला अजिबात व्हिलन न वाटणारा असल्यामुळे तो गोंडस भावला जास्त तसा व्हिलनच्या अंगकाठीचा नसल्यामुळे तात्या विंचू अधिक कदाचित टेरर झाला असेल. त्याच्यानंतर मग त्याची कवडी वगैरे दिली होती, पिंजारलेले केस आणि मग ते सगळं लेदरचं हे वगैरे सगळं ते टिपिकल कमर्शियल फिल्म मधला रोल होता तो. आणि मग तो रोल गेल्यानंतर मग मी बेस मधला आवाज वापरून बघितला. बेस असा खरं आवाज, त्याच्यातनं मी तो रोल केला. रोल तो लहान होता पण मी ते बावल्याला प्लेबॅक दिल्यामुळे त्या रोलची सावली अख्ख्या सिनेमावर राहिली. तात्या विंचूला गोळी लागून तो मरतो आणि बावल्यावर हात ठेवतो आणि बावल्यामध्ये त्याचे प्राण जातात आणि अमर होतो. तिथे सिनेमाची टायटल सुरू होतात बरं का. पुढे सुरू होतो. तात्या विंचूचा रोल खूप मोठा नव्हता पण त्या आवाज दिल्यामुळे बावल्याला तो संपूर्ण सिनेमाभर त्याची एक भीती सावली राहील. बरोबर. मला खरं अजून एक 2-3 भूमिका बद्दल बोलायला आवडेल, पण मला वाटतं आपल्याला आता वेळ पण कमी आहे, त्यामुळे आपण आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. आय थिंक रत्नाकर मतकरींचा उल्लेख तुमच्या बोलण्यामध्ये आता आलाच आणि तुमच्या नाटकाची सुरुवात म्हणजे पहिल्यांदा मला वाटतं अरविंद देशपांडेंबरोबर आणि नंतर रत्नाकर मतकरींच्या बालनाट्य आणि सूत्रधार या संस्थांबरोबर तुम्ही पुष्कळ काम केलं. मतकरींचं नुकतंच निधन झालं, त्या पार्श्वभूमीवरती मला असं वाटतं तुम्ही थोडंसं रत्नाकर मतकरींबरोबर तुमचा जो अनुभव होता कामाचा त्याबद्दल बोलावं. हो, मी म्हटलं त्याप्रमाणे माझी सगळी जी एक ऍक्टर म्हणून विकसित होण्याची जी होती किंवा मी जी म्हटलं मग अशी जी स्वतःला शोधण्याची प्रक्रिया, स्वतःला सिद्ध करण्याची प्रक्रिया, ही सगळी मतकरींमुळेच शक्य झाली. मतकरींकडे आणि मतकरींमुळेच शक्य झाली. त्यांनी जो हा स्कोप दिला तो मला कधी कधी वाटतं की मी नेहमीच म्हणतो की ऍक्टर म्हणून माझ्यावर विश्वास होता, त्याहीपेक्षा जास्ती विश्वास मतकरींचा माझ्यावर होता. अनेक वेळा ते कास्टिंग करायचे मग मला कळायचं अरे हे मी करू शकलो.
की त्यांनी ते बघितलेलं असायचं की हा करू शकेल म्हणून असं. त्याच्यामुळे मला एक ही उपकाराची कृतज्ञतेची भावना मतकरींबद्दल आहे की तिकडे मी ऍक्टर म्हणून खूप मला शिकायला मिळालं, घडायला मिळालं. म्हणजे घडणं ज्याला म्हणता येईल, एक घडत जाणं, ते ऍक्टर म्हणून तिकडे मी अनेक तऱ्हेचे काही स्वतःहून केले, काही पण कास्टिंग मुळात त्यांनी केलं. अगदी व्यावसायिक नाटकात मी जरी काम केलं होतं ना, जावई माझा भला मध्ये एक स्युडो इंटेलेक्च्युअल असा मिडल क्लासचा माणूस होतो मी जावई माझा भला मध्ये. बरोबर. त्याच्यानंतर वटवट सावित्री हा वेगळी कॉमेडी होती. नंतर हे घर तिघांचा हो मध्ये ताराबाई मोडकांचा अत्यंत हुशार बॅरिस्टर नवरा आणि अत्यंत व्यसनी, ज्यांच्यामुळे ताराबाई मोडकांना खूप त्रास झाला. मॉन्टेसरी मुवमेंट सुरू करणाऱ्या ताराबाई मोडक, आदिवासी बायकांसाठी काम करणाऱ्या ताराबाई मोडक यांना आपल्या नवऱ्याकडून खूप त्रास झाला. तर ती 3 मेजर कॅरेक्टर्स होती. रीमानी ताराबाई मोडकांचा रोल केला होता, म्हणजे त्यांनी अर्थात नाव बदलली होती मतकरींनी. मी त्यांच्या नवऱ्याचा रोल केला होता आणि आमच्या मुलीचा रोल मतकरीच्या मुलीने केला होता. अच्छा. सुप्रिया विनोद. ते तर त्याच्यामुळे हे असा स्कोप देणं, असा वाव देणं, अशी संधी देणं, असा आत्मविश्वास देणं, हे काम मतकरींकडनं झालं. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की मी नेहमीच म्हणतो की त्यांच्याकडे मी योग्य वेळी पोहोचलो. कारण तोपर्यंत मला ऍक्टिंगचा किडा, कारण मी तुला माहित असेल तुम्हाला कदाचित, कारण मी सायन्स बॅकग्राऊंडचं आहे. ऍक्टिंग बिक्टिंग मी हे चुकून माझ्या एक हौसेचा व्यवसाय झाला. मी आधीपासून माझं हे नव्हतं, मी संशोधनासाठी जाणार होतो टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चला. तर हा जो किडा ऍक्टिंगचा हे आणं आहे, हा कॉन्फिडन्स मिळणं आहे, किंवा या आपल्या स्वतःतल्या या एक कुवतीचा, गुणांचा एक शोध लागणं आहे, हे मतकरींमुळे आणि मतकरींकडे झालं. बरोबर बरोबर. मला एक असं वेगळा आता थोडा प्रश्न, म्हणजे तुमच्या लेखनाशी संबंधित. तुमचं गुगली हे पुस्तक मला वाटतं 1987 साली आलं पहिलं, आणि त्यानंतर तुम्ही विपुल लेखन खरं तर केलेलं आहे. यातला म्हणजे बोलण्यासारखं पुष्कळ आहे, पण मी फक्त एकच स्पेसिफिक प्रश्न आपण घेऊयात वेळेच्या एकूण अभावी. ज्याला साहित्य अकादमी पुरस्कार तुम्हाला मिळाला ज्या पुस्तकामुळे, तो बोक्या सातबंडे तुम्हाला कसा भेटला, कुठे भेटला? माझ्या माहितीप्रमाणे तुमच्या शारदाश्रमचं जे वास्तव्य होतं मुंबईतलं, त्याच्याशी ह्याचे धागे जोडलेले आहेत असं मला वाटतं. काय सांगाल तुम्ही बोक्या सातबंडे बद्दल? मला ना उत्पल नेहमी वाटतं की मला ना अशी माणसं पण अशी भेटली ना, की जी माझ्याकडून त्यांनी काही गोष्टी करून घेतल्या. तसं बोक्या केवळ आणि केवळ माधव कुलकर्णी हे, तुला माहित असेल कदाचित, बोक्या सातबंडे मुळात श्रुतिकेतलं पात्र आहे. रेडिओसाठी मी ते पात्र निर्माण केलं, रेडिओ प्लेसाठी. ते माधव कुलकर्णी बाल दरबार नावाचा मुलांसाठी कार्यक्रम असायचा, मुंबई बाल दरबार. तर त्यासाठी त्यांनी मला लिहिलं आणि मी त्यांना त्यातनं अंग काढून घ्यायला, कारण माझी एका वेळेला 4-5 नाटकं चालू होती त्यावेळेला. मला वाटतं अहो नाही मला जमणार असं. तर जसं ते दिग्दर्शक मला स्कोप द्यायचे ऍक्टिंगला, तसं मला लेखनाला संपादक, प्रकाशक या लोकांनी मला लिहायला लावलं. तर तसे हे निर्माते होते, त्यांनी मला लिहायला लावलं. ते म्हणाले तू काहीतरी कर. मी सारखा विचार काय करू. मग मी हा बालनायक तयार केला, सातबंडे. त्याला हे पार्श्वभूमी तू म्हणतोस ते बरोबर आहे. शारदाश्रम नावाची मुंबईला, दादरला, जिकडे मी लहानाचा मोठा झालो, ती एक फार मोठी हाऊसिंग कॉलनी, 135 बेराडांची हाऊसिंग कॉलनी, सहनिवास. त्यावेळेला सहनिवास ही टर्म माहिती नव्हती सोसायटी, त्यावेळेला ही सोसायटी झालेली आहे. त्याच्यामुळे 5-6 मजल्याची असून तिकडे लिफ्ट नाहीये असून 48-49 साली झालेली आहे. 70 वर्ष होऊन गेली त्या सोसायटीला. तर तिथे मी लहानाचा मोठा झालो आणि तिथलं जे वातावरण आहे सगळं, ती पार्श्वभूमी या बोक्याला लाभली. तिथे आमची तिकडे मंडळी, तिकडे ते सगळं पार्श्व, आणि तो एक 9-10 वर्षाचा मी कॅरेक्टर तयार केलं आणि आम्ही ते केलं. त्याच्यामध्ये बोक्याच्या वडिलांचा रोल केला, श्रुतिका होत्या त्या सगळ्या. चिमणराव मध्ये माझी जी आई होती सुलभा कोरांनी, ती इकडे बोक्या सातबंडे श्रुतिकांमध्ये सुद्धा माझी आई होती, बोक्याची आजी सुलभा कोरांनी. आणि अजित भुरे दादा होता वगैरे अशी. अच्छा, अजित भुरे दादा. आणि बोक्या उमेश घाटगे सुरुवातीला होता, आणि मग ते फारच पॉप्युलर झाले आणि पुढे जात राहिली. आणि नंतर मग याचा आवाज फुटायच्या बेतात आला
तर आवाज फुटलेला बोक्या चालणार नाही, इनोसन्स जाईल, म्हणून आम्ही देवेंद्र सारळ का कोवळ्या आवाजाचा दुसरा बोक्या घेतला. बाकी तीच राहिली. त्याच्यामुळे हे सगळं ती श्रुतिका सगळं झाल्या, प्रचंड रिस्पॉन्स मिळाला. आणि मी जे त्यांना सांगत होतो त्यांना अंग काढून घ्यायला, की आता टीव्हीच्या जमान्यामध्ये कोण रेडिओ ऐकतो, तर त्यांनी मला गठ्ठा दाखवला माधव कुलकर्णी सरांनी, बघ रे. आणि ही सगळी जिकडे टीव्ही पोहोचल्या त्या मोठ्या शहरातली पत्र होती, ते सगळे टीव्ही असून सुद्धा रेडिओ ऐकत होते, बोक्या ऐकत होते आणि त्यांना आवडत होता बोक्या. आणि मग हे श्रुतिका झाल्यानंतर इकडे पहिला अंक संपला, दुसरा अंक जेव्हा सुरू झाला म्हणजे एकूण या बोक्या, त्यावेळेला पुण्यातले दिलीप माजगावकर राजहंस प्रकाशनचे म्हणाले की पुस्तकांच्या दुकानात जाऊन कोणी जरा श्रुतिका द्या हो, जरा रेडिओ प्लेस द्या हो, असं कोणी म्हणत नाही, म्हणून तुम्ही याच्या गोष्टी करा, कथा करा. आणि मग मी विचार करायला लागलो. आणि मी थोडासा ऍक्टिंग असल्यामुळे थोडं पूरक आहे बरं का, लेखक आणि नट. मी असं मला वाटतं की एक ती दृश्यात्मकता जी आहे ती थोडी त्या लेखनामध्ये येते. एक जाता जाता उदाहरण सांगतो, म्हणजे गंगाधर टिपरे सिरियल माझ्या पुस्तकावर अनुदिनीमध्ये होती. तो अनुदिनी हा कॉलम होता लोकसत्तेमध्ये, डॉक्टर अरुण टिकेकरांनी सांगितलं म्हणून मी तो लिहिला. तो लिहिताना मी ज्या प्रकारे लिहिला, त्याचं पुस्तक झाल्यानंतर केदार शिंदेला ती सिरियलचं मटेरियल वाटलं. म्हटलं अरे सिरियल कशी होईल याच्यावर, कॉलम आहे. तुम्ही लिहिताना असं लिहिलंय की ते दिसतंय घडताना, म्हणाल समोर दिसतंय. तर ते म्हणून त्याची सिरियल झाली गंगाधर टिपरे. तसं हे इथे बोक्याचं ते त्याची कथा झाल्या त्याच्या, आणि त्याची 3 पुस्तकं, 1, 2, 3 भाग आले. ते पहिल्यांदा आले. त्याच्यानंतर मग 4, 5 तू म्हणतो ते साहित्य अकादमी पुरस्कार मला 4 आणि 5 भागासाठी मिळाले. मग 6, 7, 8, 9, 10 पर्यंत थांबले. तर सांगायची हे म्हणजे आता तू माझी मुलाखत घेतोय, कालच त्या बोक्या सातबंडीच्या पहिल्या 3 भागांची 21वी आवृत्ती आली. 21वी आवृत्ती. त्याच्यामुळे मी सगळ्यांना सांगू इच्छितो ऐकणाऱ्यांना की मुलं वाचत नाहीत हे खरं नाही. मुलं वाचतात, मराठी वाचतात. इंग्लिश मिडियम मधली असतील तर कधी कधी त्यांना पालक वाचून दाखवतात, पण त्यांना मराठी साहित्यामध्ये अजूनही इंटरेस्ट आहे. बोक्या हा पुरावा आहे. बरोबर, प्रश्नच नाही. मला वाटतं आता आपण 6:45 शेवटच्या दुसऱ्या भागाकडे आपण आता येऊयात. यावेळेचा आमचा मिळून साराजणीचा जो विशेष दिवाळी अंक आहे त्याच्यामध्ये विनोद विशेष असा एक विभाग आहे. आणि तुमच्या बाबत, तुमच्या एकूणच सगळ्या कारकिर्दीबाबत विनोद हा एक खूप मोठा प्रवाह राहिलेला आहे तुमच्या अनेक भूमिकांमध्ये. तुम्ही हे म्हटलेलं आहे की तुमच्यावरती पुलंचा खूप प्रभाव होता, पुलंच्या विनोदाचा, त्यांच्या लेखनाचा. पुलंच्या व्यतिरिक्त तुमची विनोदाची जी मूस घडली त्याच्यामध्ये अजून कोणाकोणाचा हातभार होता? तसं ना, मला स्वतःला असं वाटतं की हे बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला काही इन्स्पायर करू शकतात, काही प्रभाव तुमच्यावर पडू शकतो, ते बरोबर आहे. पण मुळात ही थोडी वृत्ती हवी, ती दृष्टी हवी. जसा मी नेहमीच म्हणतो की जसं संगीताचा कान असतो तसा व्यंग आणि विनोद टिपण्याची दृष्टी असते. तर ती तुम्हाला हवी. म्हणजे त्याचं तुम्हाला सेन्स ऑफ ह्युमर नसलेला माणूस विनोदी कधीच लिहू शकणार नाही. ते पथेटिक होईल. ते दयनीय जसं सेन्स ऑफ ह्युमर नसलेला ऍक्टर कॉमेडी करू शकणार नाही. तो असं मुद्दाम करतो असं वाटेल. त्याला एक टायमिंगचा सेन्स असावा लागतो कॉमेडियनला सुद्धा. तसं इथे तर सेन्स ऑफ ह्युमर असायला लागतो, विनोद बुद्धी असायला लागते, दृष्टी असायला लागते, वृत्ती असायला लागते, व्यंग, त्यातला असंबद्धता जी आहे ती टिपण्याची, जी तुमची व्यंग टिपण्याची ती असायला लागते. आणि मग तुम्हाला हे सगळं जे आहे हे मटेरियल तुम्ही जे वाचता ते तुम्हाला आवडतं, ते इन्स्टिगेट करतं, इन्स्पायर करतं, तुम्हाला एक स्फूर्ती देतं. तसं पुलंचं मला मुळात हातात माझ्या पुलं पडले. पुलंचं मी एक काळ असा होता की मी त्यांचे पारायण केली होती. मला 2 वाक्य तू बोलून दाखवलीस तर मी कुठल्या पुस्तकात कुठल्या लेखात आहे ते मी सांगू शकायचो त्यावेळेला. अशी सगळी पुस्तकं त्यांची माझ्याकडे होती. खोगीरवरती, नसती उठा ठेव, व्यक्ती आणि वल्ली, बटाट्याची चाळ नावाचं पुस्तक. ते माझ्या मते अजूनही मला वाटतं की आपल्या मराठीतलं सर्वोत्कृष्ट गद्य विडंबन आहे बटाट्याची चाळ हे पुस्तक, असं मला वाटतं, गद्य विडंबन. तर एनिवे, तर तो इन्फ्लुएन्स आधी होता. आणि मला भावलं जास्ती की जे माझ्या पुढे कॉमेंट या तुमच्या विनोदी कॉलमसाठी उपयोगी पडलं ते म्हणजे जयवंत दळवींचं लिखाण. ठणठणपाळ आणि आलाणे फलाणे ते लिहायचे ना ललितमध्ये, तर ते मला खूप
आवडायचं खूप. पण मला जेव्हा कॉलम रायटिंग करायला सांगण्यात आलं, जास्ती मला माझ्या मागे लागला तो निखिल वागळे. निखिल वागळेंनी षटकार नावाचं फोर्टनाईटली होतं पाक्षिक. त्या पाक्षिकामध्ये सगळं ते क्रीडा विषयक होतं. क्रिकेटवर जास्ती अर्थात त्याला म्हणजे टॉप फॉर्म मध्ये सगळं म्हणजे प्रचंड खप होता त्या साप्ताहिकाचा. तर ते प्रकाशक निखिल वागळे, संपादक संदीप पाटील क्रिकेटर. तसंच त्यांचं चंदेरी होतं, त्याची संपादिका रोहिणी हट्टंगडे होती. तिकडेही मी लिहायचो. ते झूम नावाने परत प्रसिद्ध झालं. तर इथलं लेखन जे होतं ते सगळं ग्लोरिफिकेशन ऑफ क्रिकेटर्स, स्पोर्ट्समॅन होतं. माझा एकच कॉलम असा होता की मी यांच्या टोप्या उडवायचो, किल्ली उडवायचो, चिमटे काढायचो. हा तर त्याला हे होईल तेवढं तितपत फार फार पर्सनल नाही. त्याचं नाव होतं गुगली, त्या कॉलमचं नाव. आणि माझं पहिलं पुस्तक जे आलं, पहिलं पुस्तक माझं बोक्याची खूप आधी, ते गुगली म्हणजे प्रसिद्ध झालं ते. आणि त्या गुगलीला पहिला साहित्य पुरस्कार मिळाला महाराष्ट्र याचा. तर ते राजहंसनी काढलं. तर ते लेखन तिथे मी करायचो. तर ते ही आहे ना थोडी विडंबन टिपण्याची वृत्ती, ती मला तिथे उपयोगी पडली. त्याच्यात मग हे क्रिकेटर सगळे नंतर ओळखीचे झाले. आणि त्याने आश्चर्य वाटायचं की ह्याला आतल्या भानगडी याला कशा कळतात सगळ्या. ते क्रिकेट स्पोर्ट्स रायटर्स जे होते ते मला रसद पुरवायचे, ॲम्युनिशन पुरवायचे की तो काळ त्यावेळेचा होता, लेट 80s मधला. म्हणजे आताच म्हणजे तेंडुलकर वगैरे नुकतेच आले होते, तेंडुलकर, कांबळे वगैरे. राईट. तर असं ते तुम्हाला ती वृत्ती लागते ती विनोदी. आणि मला त्याच्यानंतर मग तर ते कॉलम लिहायचं म्हटल्यानंतर मी जेव्हा निखिल वागळेने मला सांगितलंच कॉलम लिहायलाच पाहिजे, हा कसा लिहिला जातो. कारण त्याने मी त्याच्या मी महानगर नावाच्या इव्हिनिंगर मध्ये कागदीबाण नावाचं कॉलम पण लिहायचो, टॉपिकल आणि सॅटारिकल. ते कसं लिहिलं जातं म्हणून मी कुतूहलाने तेंडुलकरांचं कोवळी उन्हे वाचलं परत. सरसकट विनोदी लिहायचे नाही, विनोदी पण लिहायचे, पण विनोदी लिहायचे नाही कॉलम. जयवंत दळवींचं परत वाचलं. आणि बेहराम कॉन्ट्रॅक्टर बीजीबी नावानी कॉलम लिहायचं, ते मला फार आवडायचं. अच्छा. इंग्लिश मध्ये ते हे होतं, इव्हिनिंग न्यूज किंवा आफ्टरनून नंतर झाला, त्याच्यामुळे तो लिहायचा. ही 3 मी वाचलं. म्हणजे एक कसं लिहिलं जातं हे असं डेली बेसिसवर, दैनंदिन याच्यावर ऍक्टिव्हिटीजवर. तर त्याचा मला उपयोग झाला बराच. आणि मग त्या कॉलम रायटिंगची खूप पुस्तकं झाली. मग कागदीबाण झालं, अवतीभवती झालं, झूम झालं, गुगली कॉलम लिहायचं, त्याची 3 पुस्तकं झाली, गुगली आणि हाऊस दॅट वगैरे वगैरे. आणि गंगाधर आपल्या अनुदिनी कॉलम जो लिहायचं त्याचं गंगाधर टिपरे सिरियल आली, मग अनुदिनी कॉलमचं पुस्तक आलं वगैरे. तर ते मुळात ती दृष्टी लागते, थोडक्यात दृष्टी लागते, वृत्ती लागते, विनोद बुद्धी लागते तुम्हाला. आणि मग हे सगळं तुम्हाला अधिक जास्तीत डेव्हलप करतात ही लेखन. आणि माझं आणखीन एक इंग्लिश मधलं आवडतं लेखक म्हणजे, इंग्लिश मध्ये वाचन खूप नाहीये, कमी आहे, पण तरी मला पीजी वुडास खूप आवडतो. ते पुष्कळाला मला त्यातने प्रसंगनिष्ठ विनोद त्यातला जो आहे, ती कॅरेक्टर्स आहे, ते तो खूप आवडतो. मी बऱ्यापैकी रेग्युलरली वाचतो. माझ्याकडे कलेक्शन पण बरंच आहे. अच्छा. तुम्हाला मराठी इंग्लिश दोन्ही मधलं खरं तर म्हणजे एखादं खूप अलीकडचं आवडलेलं विनोदी असं काही आठवतंय का? असं काही सांगता येईल का? अलीकडचं विनोदी पुस्तक पण विनोदी आणि मुद्दा मला सांगायला आवडेल की मला माझ्या आवडत्या लेखिका मिळूनसारा जणी तुम्ही विनोद विषयांक काढला असं मी आता बघितले, वाचलं नाही अजून. माझ्या आवडत्या लेखिका या विनोदी लिहिणाऱ्या पण आहेत. एका लेखिकेच्या विनोदी नाटिकेमध्ये मी उत्तम नाटकामध्ये मी काम केलेलं आहे. त्या लेखिका विनोदी लिहिणाऱ्या म्हणजे सई परांजपे. त्यांची कॉमेडी नांदा सौख्यबरे मध्ये मी काम केले, रिव्ह्यू टाईप होता. त्यांच्या आई त्या शकुंतला परांजपे सुद्धा उत्तम विनोदी लिहायच्या. पद्मजा फाटक उत्तम विनोदी लिहितात, मंगला गोडबोले उत्तम विनोदी लिहितात. यांचं मी एन्जॉय करतो खूप लेखन. पद्मजा फाटक आता नाहीये, शी नो मोर, पण त्या नंतर अमेरिकेला गेले होते. पण त्यांचं मी हे करायचो. आणि हे एक दैनंदिन याच्या घटनांवर आधारित एक काही थॉट देणारं आणि अत्यंत उत्तम विनोदी लेखन म्हणजे मंगला गोडबोले यांचं. तर या सगळ्या सई परांजपेंचं लेखन, त्याच्यामुळे या माझ्या वाचनामध्ये अलीकडेच आलंय. ते सय नावाचं पुस्तक आहे, त्याच्यामध्ये सुद्धा हा ह्युमर मध्ये येऊन जातो. सई परांजपेंचा आहे, मंगला गोडबोलेंचा कॉलम चालू असतो. पद्मजा फाटका आता अर्थात येत नाही त्याचा. हो, त्या मला वाटतं आता एक दोन वर्ष झाली असावी त्याचा. हो, जास्ती तसंच झाली असते. तर त्याच्यामुळे अलीकडे विनोदी खूप वाचलेलं म्हणजे
ह्यांचं शिरीष कणेकर, मुकुंद टाकसाळे यांचं विनोदी सुद्धा कॉलम वाचतो मी. ओके. ते विनोदी आहे. राईट राईट. मला एक मगाची आपल्या तुमच्या रोल्स बाबत बोलताना एक विशेष सिनेमा हिंदी मधला येऊन गेला जो ब्लॅक ह्युमर ज्याच्यामध्ये आहे, संकट सिटी नावाचा. तुम्ही मला वाटतं गेल्या वर्षी पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल पिफ मध्ये बोलताना असा उल्लेख केलात की ब्लॅक ह्युमर आपल्याकडे तसा फारसा घडलेला नाहीये, म्हणजे महानिर्वाण एक सोडता आयेकरांचं. तर त्याबाबत तुम्हाला काय वाटतं आणि संकट सिटीचा तुमचा अनुभव कसा होता ब्लॅक ह्युमरच्या अंगाने? चांगला होता. त्याच्यातनं थोडी नुसता ब्लॅक ह्युमर नव्हता, थोडी ऍब्सर्डिटी पण होती. आता ब्लॅक ह्युमर म्हणजे काय, तर ब्लॅक ह्युमर म्हणजे ते ज्याला टॅबू म्हणता येईल की ज्याच्यावर सहसा विनोदी लिहिलं जात नाही अशा विषयांवर विनोदी लिहायचं. म्हणजे काळे विषय म्हणजे डेथ असेल, मृत्यू असेल आणि कुठल्या दुर्घटना असेल त्याच्यावरच सुद्धा विनोद, त्याला ब्लॅक ह्युमर म्हणतात. तर महानिर्वाण आदर्श उदाहरण आहे त्याचं. पण असे आहे, मी अलीकडेच इनफॅक्ट महानिर्वाणचे लेखकच त्यात माझ्या बरोबर एक सिनेमा केलाय मी, पंचक नावाचा. तर त्या पंचक मध्ये आळेकर माझ्याबरोबर ऍक्टर म्हणून काम करते, लेखक नव्हे. हा, तर तो पंचक सिनेमा असा ब्लॅक ह्युमरचा आहे. त्याच्यानंतर मला एक आठवते, म्हणजे टीव्हीवर फार पूर्वी गजरा नावाचा कार्यक्रम असायचा टेलिव्हिजन. त्यावेळेला सुरेश खऱ्यांचं एक सांत्वन नावाचं एक स्किट होतं, प्रहसन होतं. त्या सांत्वन मध्ये एक तो ब्लॅक ह्युमर मला आता एकदम पटकन आठवलं तू म्हटल्यावर. त्याच्यामध्ये एका घरात मृत्यू झालाय वडिलांना आणि ते त्याला भेटायला कंडोलन्सेस द्यायला सांत्वन करायला येतात एक एक, आणि तीच वाक्य परत 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 म्हणतात. ती केवळ आणि केवळ त्या सिच्युएशनचा तो ब्लॅक ह्युमर, त्या रिपिटिशन मधून तो ह्युमर निर्माण झालेला होता. पण नवीन माणूस आला की मी त्याच्याकडे फक्त बघायचो, मी काही त्याच्यात नवीन ऍक्टिंग काही करायचो नाही. पण त्याच्यात एक्सप्रेशन्सना आणि यांना टायमिंगला फार महत्व आहे ब्लॅक ह्युमर मध्ये. मला एक उदाहरण देतो, कुठल्या कशा तऱ्हेने ब्लॅक ह्युमर येऊ शकतो. समजा असा एक सिनेमात म्हणा की असा एक सीन चाललाय की त्याच्यामध्ये एक फार वाईट डेथ झालाय आणि एक कंडोलन्स मीटिंग भरलेली आहे, अशी एक असं अतिशय वातावरण, गंभीर वातावरण आहे. चर्च वगैरे असेल, ख्रिश्चनांचंही असेल तर ते म्युझिक लागलेलं आहे आणि सगळे गंभीरपणे, असं कोणीही काही कॉमेडी करत नाहीये. अशा वेळेला समजा एक माणूस उशिरा आला आणि एका माणसाच्या शेजारी बसताना तो एका टोमॅटो किंवा केळी किंवा असे ठेवलेल्या पिशवीवर बसला किंवा हॅटवर बसला, त्यांची ती फॉरेन असेल तर हॅट, अंड्यावर बसला समजा, अंड्यांबरोबर. आणि आता काही ते एकमेकांकडे फक्त बघतात, तो ह्याच्याकडे बघतो, तो ह्याच्याकडे बघतो आणि तो खाली बघतो. इथून पुढे ते गंभीर वातावरण पंक्चर झालेलं असतं. हा ब्लॅक ह्युमर. कोणी काही कॉमेडी केली नाही, वेडवाकडी तोंडे केली नाही, त्या मिस्टर बीन सारखी काही नाही. फक्त त्यांनी फक्त बघितलं चमकून काय केलं यांनी, तर हा याच्यावर हॅटवर बसला, चेपली हॅट, किंवा टोमॅटोवर बसला किंवा केळ्यावर बसला आणि ती झालं फक्त, आणि ह्याने अपोलॉजेटिक असेल त्याने बघितलं फक्त झालं. म्हणजे आता पुढचं गांभीर्य सगळं आहे त्या सगळ्या पुढच्या ह्याचं ते सगळं बोंबललं. हा असा थोडक्यात ब्लॅक ह्युमर असतो. पण अशी मी ते सांत्वन मध्ये काम केलं होतं. मला स्वतःला वाटतं बरं का युथपल, की नारबाची वाडी सुद्धा त्या अर्थाने ब्लॅक ह्युमर आहे. कारण तो मरणाची वाट, नारबाच्या मरणाची वाट बघतोय आणि हा नारबा अतिशय त्याची क्षमा मागतोय, मी मेलो नाही याची क्षमा खोताकडे मागतोय. आता हा ब्लॅक ह्युमर नाही, त्याला ब्लॅक ह्युमर अगदीच म्हणता येईल मला. हो, तसं गमतीशीर आहे प्रकार तो. मला आवडेल असं वेगळं काही करायला, पण असं आता पटकन मला आठवण केलेलं असणार ते. बरोबर. तुमचं म्हणजे सध्या आता त्या अनुषंगाने काही नवीन प्रोजेक्ट आता काही चालू आहे? नाही, आता हे ऑनलाईनच हेच अभिवाचन, मुलाखती, कुठे काही मेसेज देणं, बाईट्स देणं हेच चालू आहे. सध्या कुठलं नाहीये, पण काही केलेले सिनेमेच 5-6 रिलीजची वाट बघतायत. त्याच्यामुळे केलेले सिनेमे. त्याच्यामुळे आता मी हे म्हटलं पंचक, तो एक सिनेमा आहे, बरेच आहेत. हा, एक ऋषिकेश गुप्ते जो वेल नोन रायटर आहे सध्याचा, त्याचे 2 सिनेमे केलेत मी. 2 सिनेमे. 1000 वेळा शोले पाहिलेला माणूस या नावाची कथा आहे, त्याचा एक सिनेमा केलाय, तो रिलीज व्हायचा आहे. दिल दिमाग बत्ती नावाचं त्यांनी एक स्पूफ केलंय, अमर अकबर अँथनी टाईप सिनेमावर, दिल दिमाग बत्ती नावाचं मराठीत. हे 2 ते रिलीज व्हायचे आहेत. असे 5-6 आहेत ते रिलीजची वाट बघतायत.
आता पुढे काय माहिती नाही. आता ओटीटी याच्यावर जाणार आहेत का, अशी रिलीज होणार, लोक येणार का बघायला, कधी येणार, काही माहित नाही. बरोबर. नाही खरंय, सध्या आता ते सगळंच अवघड झालंय काही सांगणं. आणि बहुतेक नाटक बिटक पण आता सध्या नाही, काही करत नाहीये. आज शेवटचं नाटक केलं मतकरींचंच, रिवायवल होतं आरण्यक नावाचं. आरण्यक ते इतक्या आम्ही किती वर्षांनी माहितीये उत्पल, 43 वर्षांनी आम्ही ते परत स्टेजवर आणलं. महानिर्वाण आणि आरण्यक एकाच वर्षी 74 साली स्टेट कॉम्पिटिशनला झालं होतं. महानिर्वाण, आरण्यक या 2 नाटकांना सेकंड प्राइज विभागून दिलं गेलं होतं. आणि चांगुणा ज्यात रोहिणी अट्टंगडे होती ती, ते नाटक पहिलं आलं होतं. ओके. हा, तर ते आता आम्ही गेल्या वर्षी रिवाईव्ह केलं. आणि त्याच्यामध्ये त्याच वेळेला काम केलेले आम्ही नट 3 जण होतो, रवी पटवर्धन, मी आणि प्रतिभा मतकरी. लेखक अर्थात तेच, आणि दिग्दर्शक पण मतकरीच होते यावेळेला सुद्धा. 3 महिने तालमी केल्या मतकरींनी. आणि ते नाटक, ते त्याच्यानंतर मी नाटक नाही घेतलं. त्याचे 60 प्रयोग झाले. अच्छा. एक प्रश्न माझा असा होता की स्त्रिया आणि विनोद हा एक फार थोडा सेन्सिटिव्ह विषय आहे, आणि मला असं वाटतं की बरेचदा त्या अनुषंगाने विनोद केले जातात. म्हणजे स्त्री किंवा विशेषतः बायकोच्या व्यक्तिरेखेतील स्त्री, आणि त्यावरून टार्गेट केलं जातं स्त्रियांना. आणि स्त्री चळवळींनी याविषयी पुष्कळ मांडणी केलेली आहे, लिहिलेलं आहे, आणि आपली भूमिका वेळोवेळी स्पष्ट केलेली आहे. तुम्हाला असं वाटतं का की स्त्रियांना खरोखरीच टार्गेट केलं जातं, आणि त्या अर्थाने विनोदाची काय म्हणू आपण त्याला, एक दर्जा जो आहे विनोदाचा तो थोडा त्याच्यामुळे घसरतो, किंवा विनोदाची ती प्रत. मला ते आता ते खूप असं हे वाटतं, काय त्याला म्हणतात, क्लिशे म्हण, किंवा ते मला नाही हसू येत त्यावेळेला. त्यावेळेला पण आलं होतं की मला आठवत नाही सुरुवातीला, पण ते तर आता ते झालं आता जुनं ते, म्हणजे आणि ते पटतही नाही, म्हणजे सतत बायकोचा मूर्खपणा दाखवलेला असतो त्याच्यामध्ये, असं ते ह्युमर पटत नाही. आणि ते फार आता तसं अजून येतात का मला माहित नाही, तेवढं अजून तसे असतात ह्युमर, म्हणजे असे काय म्हणता येईल आपल्याला. पण मी तुला मगाशी म्हटलं त्याप्रमाणे या माझ्या आवडत्या लेखिका या विनोदी लिहिणाऱ्या आहेत, म्हणजे त्यांचं लेखन मला आवडतं. प्रश्नच नाही. त्यांनी त्याच्यामुळे त्या, तो खरं तर एक गैरसमज, म्हणजे स्त्रियांना विनोदी लिहिता येत नाही, असा गैरसमज खरं त्यांनी दूर केलेला आहे या सगळ्याच लेखकांनी. त्यामुळे एनिवे, मला एक थोडासा प्रश्न जेनेरिक आहे, पण तरी मला असं वाटतं की ज्यांची कलेच्या प्रांतातली एकूणच खूप मोठी झेप आहे, अशा माणसाला विचारावासा वाटतोच असा एक प्रश्न आहे. दिलीप प्रभावळकरांचं पहिलं प्रेम कोणतं? मी सांगू का, पहिलं प्रेम कुठलं, म्हणजे तशी प्रेम बरीच आहेत, कारण मला अनेक गोष्टी आवडतात. म्हणजे आता मला अगदीच पटकन आठवलं उदाहरण सांगायचं, मला हिंदी फिल्म म्युझिक भयंकर पॅशनेट आहे मी याच्यावर. म्हणजे जुनं 1950 to 60-70 मधलं जे आहे ना, ते मी या सगळ्या संगीतकारांचं मी भक्त आहे. मी अजून त्या सगळे शंकर जयकिशन, एस.डी. बर्मन, ओ.पी. नय्यर, सी रामचंद्र, मदन मोहन, सलील चौधरी, हेमंत कुमार वगैरे, तू किती सांगू तुला, आर डी बर्मन वगैरे. सोडा, ते एकच प्रेम नाही. मला स्वतःला विचारशील तर प्रेम मला कशात वाटतं माहितीये का, एखादा रोल असेल किंवा एखादं लेखन असेल, ही जी प्रोसेस आहे ना, प्रक्रिया आहे ना, की आता रोल बद्दल बोलायचं तर एखादा रोल मिळाल्यानंतर ती व्यक्तिरेखा सापडेपर्यंतची जी अस्वस्थता आहे, असुरक्षितता आहे, इन्सिक्युरिटी आहे, ही एक फेज. दुसरी फेज करत असताना जे आव्हान आहे, चॅलेंज आहे, बरोबर, जी एक्साइटमेंट आहे, चॅलेंज आणि एक्साइटमेंट दोन. आणि तिसरी फेज म्हणजे ती करून झाल्यानंतर इफेक्टिव्हली, परिणामकारक करून झाल्यानंतर मिळणारं समाधान. ही प्रक्रिया जी आहे त्याच्यावर माझं प्रेम आहे. आणि लेखनाचं तेच, लेखनाचं म्हणजे डोक्यात घोळत असलेले विचार, मी कुठेही बघत असेल, कुठे काही करत असेल, डोक्यात तो एक ट्रॅक चालू असतो कधी, तर ती अस्वस्थते मनासारखं मिळेल असं नाही, पण तो एक अस्वस्थता ती असते. त्याच्यानंतर लिहिताना एक एक्साइटमेंट असते, लिहिलं जाते ना, शब्द सापडत नाही, तर अमुक अरे फ्रस्ट्रेशन येतं. मला डेडलाईन बिडलाईन असली की होतं कधी कधी होणार असं. ही एक्साइटमेंट असते, तो थ्रिल असतं ते. आणि समजा ते लिहिलं गेलं आणि आवडलं तर मिळणारं समाधान.
बरोबर. ही प्रक्रिया जी आहे लेखनातली आणि अभिनयातली, हे माझं पहिलं प्रेम. मला वाटतं की हे प्रेम, पहिलं काय प्रेम आहे मोठं हे प्रेम मला आहे. खूप खूप छान वाटतं हे. राईट 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 राईट. मला वाटतं 7:05 झालेली आहेत. आपण एखाद दोन प्रश्न फक्त घेऊयात आणि मग मला वाटतं थांबूयात, कारण तुम्हालाही एक 6:15 पर्यंत मोकळं व्हायचं आहे. त्यामुळे एक प्रश्न असा आलेला आहे की एकच सेकंद. हा, कोणाचे आले असेल तर घे ना. तुला हो, मी बघतोय. मी बघतोय. ओके. बरेच झालेत वाटतं. हो. लगेराव मुन्नाभाई बद्दल एक प्रश्न अपेक्षित आहेच, अपेक्षित होताच. तो एका आमच्या मैत्रिणीने विचारलाय, अमृता म्हणून मैत्रीण आहे, की या भूमिकेसाठी लगेराव मुन्नाबाईच्या तुम्हाला दडपण खूप होतं का? कारण सिनेमा खूप वेगळा होता आणि गांधींची मांडणी खूप सहजपणे झाली होती. तर ह्याच्याविषयी गांधींची मांडणी म्हणजे कोणाकडून, म्हणजे लेखकाकडून माझ्याकडून? हा, म्हणजे हे पोर्ट्रेल, म्हणजे त्याचं व्यक्तिरेखा साकारणं. हा, हो, दडपण खूप आलं होतं. अरे, कारण त्या अमृतानं म्हणावं की नाही, कसं आहे, मी नेहमीच म्हणतो की ही जी व्हरायटी ऑफ रोल्स सगळे माझे आहेत ना, त्याच्यामध्ये माझ्या स्वतःच्या काही जी कमी जास्त अक्कल आहे त्या अक्कलेप्रमाणे, टॅलेंट प्रमाणे, गुणांप्रमाणे आणि दिग्दर्शकाच्या किंवा लेखकाच्या सांगण्याप्रमाणे मला ती व्यक्तिरेखा हवी तशी साकारण्याची मोकळीक असते, स्वातंत्र्य असतं, लिबर्टी असते. तुम्ही जेव्हा कॅरेक्टर रोल करता आणि जेव्हा राष्ट्रपित्याचा रोल करता तेव्हा अशी मोकळीक तुम्हाला नसते. तुमच्यावर एक बंधन येतात. म्हणजे हसवापसीबला नाना कोंबडीवाला कृष्णराव मला कोणी विचारणार नाही, मी हे असं काय केलं तुम्ही, मला हवं तसं मी करू शकतो. तसं हवं तसं गांधी नाही करता येत. इतका मोठा रोल, असा जबाबदारीचा रोल मी पहिल्यांदाच केला. त्याच्यामुळे ते एक दडपण होतं. तर मला दोन त्याच्यामध्ये हे होतं. म्हणजे ते काही ॲटनबरोच्या गांधींसारख्या गांधीवरची फिल्म नाहीये, ती मुन्नाबाईची फिल्म होती, बरोबर. त्याच्या म्हणून मुन्नाबाईचे असं ते अतरंग काहीतरी फारच काय म्हटलं, चक्रम प्लॉट होता तो. म्हणजे राष्ट्रपिता आणि माफिया डॉन हे एकत्र आणून त्यांचं इन्फ्लुएन्स ह्याच्यावर होणं. तर मुन्नाबाईच्या सिनेमात गांधी काय करतायत असं लोकांना प्रश्न पडेल असं मला टेन्शन होतं. पण एक, गांधींचा इथे काय संबंध आहे मुन्नाबाईच्या मध्ये, काय दाखवत आहेत, एक. आणि दुसरं मला दडपण होतं, म्हणजे मला गांधी म्हणून ऍक्सेप्ट करतील का, स्वीकार, अरे कुठनं आणलाय गांधी, असे लोक. ही दोन दडपण होतील. म्हणजे गांधी कॅरेक्टर म्हणून ऍक्सेप्ट होईल का आणि मला गांधी म्हणून ऍक्सेप्ट करतील का. पण मी म्हटलं त्याप्रमाणे एक तयारीचा भाग त्याच्यामध्ये बराच होता आणि त्याच्यामध्ये प्रोडक्शन साईडनी पण लेखक, दिग्दर्शक आणि एडिटर त्याचा राजकुमार हिरानी होता, राजू हिरानी, आणि विधू विनोद चोप्रा प्रोड्युसर होते. तर त्यांच्याकडून मला त्यांनी मटेरियल पुरवलं. आणि आपल्या पुलंचं पण गांधींवरचं पुस्तक आहे, पण त्यांनी मला जे पुस्तक दिलं, लुई फिशर नावाचा अमेरिकन पत्रकार होता, गांधींबरोबर राहिला होता. दोन एक वर्ष गांधींबरोबर सतत फिरत होता इंडिया. तर त्यांनी गांधींना आणि मला, माझ्या समजुतीप्रमाणे अमेरिकन पत्रकार असं आयडल वर्शिप करत नाहीत, व्यक्ती पूजा करत नाहीत. त्यांना जे मॅटर ऑफ फॅक्ट वाटत त्यांनी दोष पण दिले त्यांचे वगैरे वगैरे. तर त्या पुस्तकाचा महात्मा गांधी इज लाईफ अँड टाइम्स नावाचं पुस्तक आहे, त्याचा मला बराच उपयोग झाला. त्यांनी मला काही स्पीचेस दिली गांधींची, त्याच्या ऑडिओ सीडीज दिल्या, त्यांचा आवाज सतत ऐकायला. आणि जुन्या काही फिल्म्सच्या सीडीज दिल्या. खूप फिल्म डिव्हिजनच्या त्या राऊंड टेबल कॉन्फरन्सला वगैरे 1930 मध्ये गेले होते त्यावेळेस वगैरे. हे सगळं मी इनपुट्स देत होतो, पण मला मी कसा गांधी म्हणून व्यक्त होणार आहे हे मला खरंच माहित नव्हतं. मला प्रचंड टेन्शन होतं. माझी स्पेशालिटी अशी आहे की माझं टेन्शन कधीही चेहऱ्यावर दिसत नाही. मी काही असे काय करू असं कधी नसतं माझं, ते आतून जाम असतं. म्हणजे त्याच्यामुळे पहिला शॉट होईपर्यंत आणि टाळ्या वाजवेपर्यंत मला माहित नव्हतं की, आणि मग नंतर मी गाडी रुळावर धावायला लागले हे मला त्यांच्याकडनं कळलं की बाबा बोमन इराणी होता, तो बघत होता. तर त्यांनी सुद्धा ते ट्रान्सफॉर्मेशनला खूप हे दिलं असं.
तेव्हा मला कळलं की राईट याच्यावर आपण करतोय म्हणून. पण त्याची तयारी खूप करायला लागली होती त्याचं. आणि दुसरं म्हणजे त्याचा एक कठीण भाग त्याचा होता, मी हे झालं कॅरेक्टर करणं. मेकअप, इतका वेळ मेकअप मी माझ्या करिअरमध्ये कधी केलं नव्हतं. इतका वेळ, रोज 2 ते 2.5 तास मेकअपला लागायचे. मला कृत्रिम कान होते, मला कृत्रिम नाक होतं, मला कॉम्प्लेक्शन माझं ब्राउनिश ब्लॅक किंवा ब्लॅकिश ब्राऊन करत होते. त्याच्या इमॅजिनेशन मधले गांधी असल्यामुळे पुतळा किंवा पोर्ट्रेट मधले गांधी कसे दिसतील तशी गांधी दिसायला हवं होतं मी, पुतळ्यामधले गांधी, कारण तो त्याच्या मनातले गांधी आहेत ना. बरोबर. तर तो मेकअप मी अगदी शांतपणे, त्याच्यानंतर मग ते रिंकल्स काढायचे, सुरकुत्या, त्याला ते सोल्युशन तो स्प्रे करायचा स्किन ताणून, सोडायचं, पफ मारायचं, आणि मग ते सुरकुत्या उमटायच्या सगळ्या. बरोबर. ते नंतर इचिंग व्हायला लागायचं फार. बरोबर. ते सगळं बाळगत परत चेहरा प्रसन्न ठेवायला लागायचं. असं सगळं ते. पण ते दडपण वेगळं होतं म्हणजे ते वागून. पण एकूण हे होतं, म्हणजे जबाबदारी होती म्हणून दडपण होतं. आणि असं कॅरेक्टर रोल मी केलं नव्हतं कधी. कॅरेक्टर माझ्या वाटते सिग्निफिकंट रोल्स 2 कॅरेक्टर्सचे मी केले. एक महात्मा गांधी, आणि त्याच्यानंतर बऱ्याच वर्षांनी फास्टर फेणेमध्ये भारा भागवत. असे 2 कॅरेक्टर रोल्स मी केले. एक मला प्रश्न इंटरेस्टिंग वाटतोय, मंदार कुलकर्णींनी विचारलाय, दिग्दर्शन करण्याची इच्छा आहे का? हा मला ही ऑफर किंवा हे मला अनेक वर्षापासून अनेक वेळा दिलंय. अगदी इन्क्लुडिंग मतकरी. पोर्ट्रेट बाय द वे मी दिग्दर्शन केलं होतं, पोर्ट्रेटचं. हसवापसीचं दिग्दर्शन मी केलंय, पण ते अंगावर पडले म्हणून केलंय. अगदी खरं सांगायचं, हाच आपला काय म्हणतात मिळून सारा जोडीचा हे आहे, त्याच्यामुळे अगदी खरं सांगायला हरकत नाही. मला दिग्दर्शनाचा इंटरेस्ट नाहीये, आणि माझं टेम्परामेंट नाहीये. टेम्परामेंट एक असायला लागतं की ही सगळी सगळ्या अष्टावधानी असायला लागतं, सगळ्या गोष्टी सांभाळायला लागतात. मला आपलं तिकडे मी बरं, माझं काम बरं, मी बरं, माझं कॅरेक्टर बरं, असं असलेलं आवडतं. सजेस्ट करतो मी, पण हे सगळं ती जोखीम घेणं नको वाटतं मला. इंटरेस्ट नाहीये आणि टेम्परामेंट नाही, त्याला एक वेगळं टेम्परामेंट लागतं, ते माझं नाहीये. त्याच्यामुळे मी जरी काही चुकून माकून केलेलं असतं दिग्दर्शन, हसवापसीचं मीच केलं दिग्दर्शन, पण ते खरं नाही, ते नाही करणार मी, मला ते आवड नाही. राईट. ओके. एक मला वाटतं प्रश्न फक्त घेऊ आणि आपण थांबू. शेवटचा एक प्रश्न घेऊयात. अरुणा बोर्टे यांनी एक प्रश्न विचारलाय की जगण्यातली विसंगती आणि वेदना या दोन्हीवरती विशेष टिप्पणी करत अंतर्मुख करण्याचं सामर्थ्य विनोदामध्ये असतं, असं एखादं उदाहरण तुम्हाला देता येईल का? काय कशामध्ये? जीवनातली जगण्यातली विसंगती आणि वेदना या दोन्हीवर विशेष टिप्पणी करत अंतर्मुख करण्याचं सामर्थ्य विनोदामध्ये असतं, असं एखादं उदाहरण तुम्हाला देता येईल का? अरे बापरे, मला तर आठवायला लागेल असं जरा ऑफहँड पटकन. ओके. एक आहे तो एक याचं पु ल देशपांड्यांचा अंतू बर्वा आहे ना, अंतू बर्वा. हा, ते आहे की त्याचे वेदना आणि हे दोन्ही आहे ना. हो, अगदीच. मला जर आठवत असेल तर मी तर त्यातल्या 4 ओळी म्हणून दाखवू का, मला आठवत असेल तर. अगदी. अंतू बर्वाचा शेवट पुलंनी असा केलाय, रत्नागिरीच्या बस स्थानकावर अंतुशेट, त्यांना अंतुशेट म्हणतात तिकडे रत्नागिरीत, असं त्यांनी असं लिहिलंय, आणि पुलांना पोचवायला ते येतात बस स्टँडवर, आणि त्याचा शेवट असा आहे अंतुशेटच्या व्यक्तिचित्राचा. एसटी सुटली आणि अंतुशेटनी सदरा वर करून आपले म्हातारे मिचमिचे डोळे पुसले. पहाटेच्या त्या अंधुक प्रकाशात त्यांचं खपाटीला गेलेलं पोट माझ्या डोळ्यांवर आघात करून गेलं. कोकणातल्या फणसासारखीच तिथली माणसं सुद्धा खूप पिकल्याशिवाय गोडवा येत नाही त्यांच्यात. याच्यामध्ये म्हणजे त्यांचा सगळा इरसालपणा, अंतू बर्व्यांचा हा विनोदाचा भाग झाला. बरोबर. आणि त्यांचं दारिद्र्य असताना सुद्धा त्यांनी हे जे केलं, आणि शेवट त्यांनी जे केलेलं आहे हे खूप सेन्सिटिव्ह आहे. पुलंनी केलेला शेवट ते मला एकदम आता आठवलं म्हणून मी. बरोबर. हा, तसे आहेत पण मला तर आठवायला लागतील. बरोबर.
लेखनाबाबत तुमचं काही नवीन हे आहेत का? एक प्रश्न असा आला होता फक्त की अनुदिनी सारखं काही लिहायला परत आवडेल का? अनुदिनी सारखं नाही, पण एक आता राजहंससाठीच एक पुस्तक मी कम्प्लीट करून दिले. म्हणजे पुस्तक म्हणजे मॅन्युस्क्रिप्ट दिले. त्याच्यामध्ये ते अनपेक्षित असं नाव आहे त्याचं. म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये ऍक्टर म्हणून असंच ऍक्टर म्हणूनच नाही, एकूणच अनपेक्षित मला जे अनुभव आले त्या अनुभवाविषयी मी त्या पुस्तकात लिहिले. अनपेक्षित. तर ते राजहंस प्रकाशन कधी येणं माहिती नाही, पण ते त्यांच्याकडे आत्ताच दिले, म्हणजे एक 1.5-2 महिन्यापूर्वी दिले. अनपेक्षित असं नाव आहे, प्रकाशक राजहंस. त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत, व्यक्ती, प्रसंग अनपेक्षितपणे मला ज्याला सामोरं जावं लागलं असे तर ते. आणि मुलांच्या ह्याच्यात काही दिवाळी अंकात लिहिलंय मी. एक माऊस नावाचं दिवाळी अंक आहे, अमृता वाळिंबे संपादिक आहेत, आणि किशोर मध्ये लिहिलंय. किशोरचा दिवाळी अंक काही 2-3 ह्याच्यात लिहिलेलं आहे. मला वाटतं मनशक्तीमध्ये पण असेल. अच्छा. ओके, ग्रेट. मला वाटतं 40 मिनिटं 40 तरी बराच वेळ झाला. हो, दुप्पट वेळ झाला. दुप्पट वेळ झाला. आपल्याला बोलण्यासारखं बरंच आहे. आपली कोजागिरीची रात्र होईल म्हणजे एवढा अनुभव सांगतो. नाही, पण मला असं वाटतं की आपण पुन्हा एकदा नक्की एखादा कार्यक्रम करू. तुम्हाला जेव्हा हाताशी पुष्कळ वेळ असेल आणि कुठलंही बंधन नसेल त्यावेळेला एकदा पुन्हा एकदा कार्यक्रम करू. धन्यवाद. आणि ह्यांना तुमच्या या दिवाळी अंकाला आणि संपादिका बाईंना पण, इतलताईंना सुद्धा धन्यवाद. शुभेच्छा खूप सगळ्या वाचकांना आणि स्टाफला. येस, तुमचे आभार खूप, तुम्ही इथे आल्याबद्दल. आणि आपण आता थांबूयात मुलाखत. थँक्यू व्हेरी मच. ओके. येस.